राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाल हो साजनी
हित आले कोराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविना प्रीती 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 पोटी भार बाही पोटी भार बाही ज्याचे सर्व स्वहित साहे ज्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित साहे त्याचे सर्व स्वहित तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुम्हा संतावरी बोधे 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 ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती 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 करीला भाविना हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय विठोबा जखो माजी हरि हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि हरि जय हरि हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई
लेकुराचे हित 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 प्रीति करीला बाबीना करीला बाविना प्रीति करीला बाविना प्रीति
गिरवधर ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु महाराज की, भगवान शिवाजी महाराज, भगवान की जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, पोटी भारवा आहे त्यांचे सर्वस्व हिस आहे। ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरियो जे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, विठ्ठल विठ्ठल अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगा इवं तत्प्रविशमवाचमिमां प्रमुसुप्तां सञ्जीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सोपान देवा मुक्ताई परेशा, ठाव त्या सर्वेशा करा तटी। लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू, भागवत संप्रदायाचे आद्य कळस, ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस, जिजाई रमण
पंचमवेद यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता, यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत झिजविणारे संत सज्जन श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि अवघ्यांच्या परिचयाचा रोज काकड्यामध्ये ज्या अभंगाला अतिशय प्रेमानं आवडीनं आपण सगळेजण म्हणतो, असा सगळ्यांच्या पाठांतरातला सहज सोपा पण मोठा भाव व्यक्त करणारा हा सुंदर अभंग, खरं तर संत आणि आई या दोघांच्यातलं साम्य प्रकट करणारा. फरक एवढाच आहे, आई आपल्या 4 मुलांचं ओझं पोटात वागवते. तुकोबाराय सांगतात आईचा भाव हा संकुचित आहे. ती आपल्या 4 मुलांचं ओझं पोटात वागवते, तसं संत अवघ्या समाजाच्या कर्तृत्वाचं, ऋणाचं, भक्तीचं ओझं आयुष्यभर आपल्या खांद्यावर वागवतात. आणि असा अव्यक्त आणि विश्वात्मक भाव संतांच्या दृष्टीनं आईच्या माध्यमातून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला व्यक्त करताना दिसत आहेत. खरं तर तुकोबारायचं रूपक फार गोड आहे. आईला संतांच्या तुलनेत बसवणं आणि संतांना आईच्या तुलनेत बसवणं, कारण दोघांची आंतरिक भावना आहे ती मायेची आहे, प्रेमाची आहे, वात्सल्याची आहे. आणि त्या वात्सल्याच्या भावनेतून संत आणि आई यांचं रूपक एकत्र आलेलं आहे. याचं कारण असं आहे, परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज कैलासवासी गंगा भागीरथी सुमनबाई म्हातारबा गारे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण, आणि या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या माऊलीचे असणारे चिरंजीव श्री राजेंद्र दादा म्हातारबा गारे या मातोश्रीच्या भगिनी आहेत गंगा भागीरथी कल्याबाई म्हातारबा गारे. या माऊलीच्या कन्या आहेत जिजाबाई हरिभाऊ सोनवणे, कांताताई जनार्दन मोरे, मीराताई धनाजी जाधव, हिराताई शरदराव राऊत आणि उज्ज्वलाताई हरिभाऊ जगदाळे. आज हा पूर्ण परिवार खरं तरी आईच्या प्रेमाला पोरका होताना, अनाथ होताना निश्चित जाणवतोय. आईचं मातृत्व हे याचसाठी असतं, आणि आज त्या मातृत्वाला आज खरं तर एवढा मोठा हा परिवार निश्चितपणानं मुक्तोय, ही मोठी खेदाची बाब आहे. कारण ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग आला त्या अवघ्या महाराष्ट्राचं भूषण, आणि खरं तर ज्यांच्या बुलंद आवाजानं, ज्यांच्या गाण्यानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं, असे आमचे ज्येष्ठ बंधुराज असणारे. आणि आदरणीय ढोकबाबांच्या सहवासामध्ये ज्यांचं 25 वर्षाचं आयुष्य, आणि त्या आयुष्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांची झालेली वाटचाल, की जे नाव ऐकल्यानंतर अपरिचितालाही परिचित वाटावं, असा अवघ्या महाराष्ट्राचा आवाज म्हणजे आमचे रोहिदास आबा. आणि रोहिदास आबाच्या मामी असे अतिशय जवळचं नातं, आणि या जवळच्या नात्यानं या माऊलीची सेवा करण्याचा योग आदरणीय रोहिदास भैयामुळं मला यावा, हे मी माझं परमभाग्य समजते. त्यांच्याबरोबरीने अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी गाण्याची साथ करणारे आदरणीय आमचे प्रकाश महाराजांची खूप सुंदर गाण्याची साथ आम्हाला अनेकदा लाभते. आणि खरंच असे सगळे हेरे कीर्तनाला उभे असल्यानंतर कीर्तनाचा आनंद काही वेगळा असतो.
आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बाळादादा आहेत, श्यामदादा आहेत, दिगंबर दादा आहेत, सगळी प्रेमाची महाराज मंडळी आहेत. ही छोटी छोटी बालगोपाळ मंडळी सगळी एका वेशात अतिशय सुंदर टाळ घेऊन त्या टाळावरती थिरकतायत, ही मोठी आनंदाची बाब आहे. आणि तबल्याची साथ करणारे म्हणजे गेल्या 8 दिवस, फक्त कालचाच दिवस मध्ये गेला असावा, नाहीतर ही माणसं काही मला सोडत नाही, मी काही त्यांना सोडत नाही. 8 दिवस आमची रामकथा, आणि त्या रामकथेमध्ये रेदासाबाची आणि श्यामदादाची साथ 8 दिवस मोठ्या पवित्र आणि उत्साही वातावरणात आम्ही रामकथा केली आमच्या गावी. आणि आमच्या श्यामदादाची तबल्याची साथ. आता जिथं श्यामदादाची बोटं वाजतात तिथं नुसती ती बोटं नाही वाजत, तिथं साक्षात देवेंद्र उभा असतो. आणि अशी आमच्या श्यामदादाची तबल्याची गोड साथ आजही मला या ठिकाणी लाभतीये. आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी मृदंगाची साथ करणारे तेवढ्याच ताकदीचे लक्ष्मण महाराज, अतिशय सुंदर. तेवढंच बहुआयामी असं वाजवणं, अगदी हृदयापर्यंत पोचणार. आनंद वाटतोय. आमच्या भाऊची सिस्टीम आहे आणि तो असला की चिंता नसते. आणि खरं तर या गोड वातावरणात सर्व आपण माय भगिनी पुरुष मंडळी त्या ठिकाणी अखंड, त्या ठिकाणी गजर हरिनामाचा आमच्या दादांची यूट्यूब सिस्टीम, आणि सगळेच आपण माय भगिनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर ज्या परिवारावरती गेल्या 2009 सालापासून माझं अतिशय प्रेम आहे, आणि ज्या परिवाराला पाहिल्यानंतर माझा भाऊ आणि माझी वहिनी मला परकी वाटत नाही, असं आमच्या आदरणीय रोहिदास साहेबांनी आमच्या वहिनी, खरं तर माझ्याकरता एक खूप गोड नातं आहे हे दोघांचं. आणि दोघंही तुम्ही उपस्थित आहात ही मोठी आनंदाची बाब आहे. सगळेच श्रोतूवर्ग, आज या माऊलीच्या खरं तर जाण्यानं या परिवाराला होणारं दुःख अवर्णनीय आहे. कारण आईचं जाणं हे दुःखदायीच असतं. मग आई वैऱ्याची का असेना, एखाद्या मुलाची आई मरण पाहू देत, पळत पळत शेजारच्या बायका पळत येतात, मेलेली ती आई पाहतात, तिचं प्रेत पाहतात, या जगामध्ये अस्तित्वामध्ये नसलेला तिचा आत्मा पाहतात. ज्या वेळेला पोरांना जाणीव होते, पोरींना जाणीव होते की आपली आई मरण पावली आहे, अगदी जीवाच्या आकांतानं पोरं रडतात. महाराज, आईचं जाणं दुःखदायी असतं. जीवाच्या आकांतानं पोरं रडतात. त्या शेजारच्या महिला भगिनी येतात, जवळ समजवतात, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतात, त्यांच्या तोंडावरून हात फिरवतात, त्यांना गोंजारून घेतात, त्यांना सांगतात, बाबा रे रडू नका, अरे डोळ्यातलं पाणी पुसा, त्या आईकडे बघा, या डोळ्यांनी पुन्हा तुम्हाला ती आई दिसणार नाही. बाबांनो, आई बघा, रडू नका, डोळ्यातलं पाणी पुसा, आम्ही तुमच्या आई सारख्या आहोत. त्यांचं बरोबर आहे, पण बोलण्यात चूक आहे. कशावरून? अहो, जगामध्ये आई सारखं प्रत्येकाला होता येतं, आई नाही होता येत. जैसी तैसी माय परी मानवी मानल्याचा, मानवी मानल्याचा, मानवी मानल्याचा. जैसी तैसी माय परी मानवी मानल्याचा, मानवी मानल्याचा, मानवी मानल्याचा. जैसी तैसी माय परी जैसी तैसी माय बरी रंभा येरी मानल्या त्या. आई आई असते हो. ती काळी असेल, ती भोळी असेल, ती अशिक्षित असेल, तिला फार काही कळत नसेल, पण आई आई असते. बहिणाबाईंचं एक वाक्य रोहिदास भाई मी त्याही दिवशी कथेमध्ये वापरलं की
आई किती प्रेमानं, ज्यावेळेला पहाटेची वेळ आहे, ते बाळ तिच्या कुशीमध्ये झोपलेलं आहे, त्या लेकराला तिला सोडावंसं वाटत नाही. आणि मग त्या लेकराला पूर्वीच्या काळातली आई जवळ घ्यायची, त्याला गोधडीमध्ये आणखीन 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 एवढ्या थंडीमध्ये गुरफटून यायचं आणि मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा. आणि डोक्यावरून हात फिरवता 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 मायेनं त्याच्याकरता गीत गायचं. नको रे म्हणू पुता, नको रे म्हणू पुता, मायने येडी जाती, तुला जन्म द्याया अस्तुरी कुठ होती. त्या आईनं उपदेश करावा. आई असेपर्यंत तिची किंमत कळणं कठीण आहे. आणि मग तिची समजूत मी इथं आले होते, त्या शेजारच्या बायका येऊन त्या लेकरांना सांगतात, रडू नका पुरानो, डोळ्यातलं पाणी पुसा, रडू नका, त्या आईकडे बघा. अरे आम्ही तुमच्या आई सारख्या आहोत. आई सारखं सगळ्यांना होता येतं, आई नाही होता येत. आई ती आईच, तिची जागा कुणी घेऊ शकत नाही. पराविया नारी माता रुक्मिणी समान किंवा माता माऊली समान, परस्त्री आई सारखी होईल, आई नाही होणार. अहो ती 70ची असू द्या भैया, आई 70ची असू द्या आणि पोरगी 50ची असू द्या, प्रेम ते प्रेमच. तिचं लग्न होऊ द्या, ती नांदायला जाऊ द्या, तिला नातवंड येऊ द्या, पण आई ती आई असते, ती 70ची असेल. अहो पारतंत्र्यातली पोरगी, सासूरवासातली पोरगी, तिला आईला भेटता येत नाही, आईशी बोलता येत नाही, आई बरोबर संवाद साधता येत नाही, आईशी मन मोकळं करता येत नाही. त्या आईला कधी भेटता आलं नाही, ती पोरगी आयुष्यभर माहितीची वाट पाहत राहिली की आज तरी माझे बाळ येईल, मला भेटल, आणि भेटल्यानंतर मी तिचा शुभ समाचार घेईन. वाट पाहत राहिली म्हातारी, वाट पाहत राहिली. 70ला टेकलेली ती म्हातारी आणि तिची ती 50ची पोर. या म्हातारीच्या डोळ्याला चष्मा आहे, डोक्यावरचे केस बुरे बुरे होऊन पांढरे झालेत, गालाच्या खोबड्या आत गेलेत, तोंडामध्ये एकही दात उरलेला नाही, या अंगावरती हाडाची काडं उरलेली आहेत, अंगावरती लुगडा आहे, त्याला जागोजागी शिवलेला आहे, पायात चप्पल आहे, परिस्थितीचे चटके तिनं सोसलेले आहेत, हातात काठी आहे, मुकार फक्त आधारापुरती आहे. पण 50ची पोर वाट बघतीये, वाट बघतीये, वाट बघतीये, आणि अचानक एक पोरग पळत दारात आलं त्या म्हातारीच्या. 70ची आई आहे बरं, आणि अचानक एक दिवस एक पोरग पळत आलं, आजी आजी. ऐकायला कमी येत होतं, म्हातारीनं कान केले, अरे काय म्हणतो? अगं आजी, तुझी ताई तुला भेटायला आली, तुझी लेक तुला भेटायला आली. हे शब्द ऐकले, काय सांगू तुम्हाला, जसा एखादा आनंदाचा प्रसंग आला की अगदी उभं वारं सुट्ट माणसाला, आणि त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये सगळं 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 जग विसरून जातं माणूस. एवढा आनंद त्या म्हातारीला, एवढा आनंद तिला डोळ्यानं दिसे ना, पण त्या न दिसणाऱ्या धुसर डोळ्यातून तिच्या डोळ्याला धार लागली. का? माझी लेक आली, माझी पोरगी आली. एवढा शब्द ऐकला, त्या शब्दानं न मावणारा गगना एवढा आनंद त्या म्हातारीच्या एवढ्या वयस्कर काळजामध्ये निर्माण झाला. एवढी रडती, एवढी रडती, त्या रडण्याला पारावार नाही. अरे कुठाय, कुठाय माझी ताई, कुठाय माझी लेक, अरे कुठाय माझी पोरगी? अगं ते बघ तिकडून रस्त्याकडून येते, दिसल तुला लांबून पोरीची ती अशी दुसर आकृती त्या आईनं येताना पाहिली. काय सांगू, स्वर्ग सुख, स्वर्ग सुख त्या आईला.
आणि त्या स्वर्ग सुखानं ज्या वेळेला ती लेक जवळ 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 आली आणि त्या लेकीनं माय पाहिली आणि त्या माईनं लेक पाहिली, शब्दातीत आहे आनंद. दारात उभी आहे, काय बोलावं, काय उपचार करावे, काही क्षणाकरता विसरून गेली ती आई. फक्त अनिमिष नेत्रानं त्या पोरीकडे पाहत राहिली. ही माझी ताई आहे, ही माझी लेक आहे, ही माझी पोरगी आहे, जिच्याकरता एवढा टास केला होता, ही ती आहे. त्या पोरीनं हात जोडले, आई मी तीच आहे ग. रडता 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 त्या आईच्या आठवणीत आलं, पोरगी उंबऱ्यातून आत येणार, थांब तिथंच थांब, मी आत्ता आले असं म्हणता म्हणता एवढीशी काठी ती टेकवत 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 ही 70ची म्हातारी आत गेली. आईचं प्रेम मी सांगते, 70ची म्हातारी आत गेली. टांगलेलं ते टोपलं शिंक्याला, ते टोपलं काढलं आणि त्या टोपल्यातला एवढा सतसतकोर भाकरीचा वाळलेला तुकडा किती दिवसांचा पडलेला होता कोणास ठाऊक, एवढाच चतकोर, तो चतकोर भाकरीचा तुकडा आणि एक पाण्याचा तांब्या तेवढाच उचलला आणि आधार घेत 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 दाराच्या बाहेर रडतीये लेक, रडतीये आई. दारात आली आणि त्या उंबरठ्यातून त्या पोरीच्या उजव्या तोंडाहून डाव्या बाजूकडे, डाव्या तोंडाहून उजव्या तोंडाकडे गोलाकार ती भाकरीचा तुकडा ओवाळला तिच्यावरून आणि लांब फेकला. आणि उंबरठ्यावर येऊन त्या पोरीच्या तोंडाहून हात फिरवला मायेनं आणि ती बोट कांचिलापर्यंत नेऊन कडकड 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 त्या आईनं मोडली आणि आशीर्वाद दिला, जन्मोन जन्मी सुखाचे राग माझे ताई. एक लक्षात ठेवायचं, हा आशीर्वाद संपला ज्या मुलीची आई मरण पावली. सगळं मिळेल, आशीर्वाद नाही तुम्हाला परत मिळू शकत. आणि जगातली ही जी ममतेची, मातृत्वाची, वात्सल्याची, प्रेमाची ही आई नावाची जी चीज आहे ना, ही जगामध्ये एकदा गेली की परत मिळत नाही. महाराज म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, 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 देती है रे दुआ पगले रे, वो देती है दुआ रे पगले रे, सबसे बड़ी है माँ, इतकं समयसूचक आणि सुंदर प्रमाण फक्त जगात रोहिदास आबास देऊ शकतात. सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ,
देती है हमें दुआ, पगले सबसे बड़ी है माँ, मिलती नहीं वो दोबारा, पगले सबसे बडी है माँ. सर्वश्रेष्ठ पात्र आहे जगामध्ये आई, तिची जागा नाही कोणी घेऊ शकत. जगात तिच्यासारखे अनेक होतील, ती नाही. तिचं मत एकच असतं. ज्ञानोबारायची एक गोड ओवी आहे. ज्ञानोबाराय गोड सांगतात, पै अहिता पासोनी काढिती हित देवानी वाढविते, नाही गा श्रुती परवती माऊली जगा, माऊली जगा. आईचं कर्तृत्व एकच आहे. ज्ञानोबाराय सिद्ध करतात, अहितापासून काढिती. वास्तविक लेकराचा देह अहितातूनच आहे. वासनेतून त्याच्या देहाची निर्मिती आहे. वास्तविक अहितापासून जन्माला आलेलं लेकरू आईला माहिती आहे, जरी ते अहितातून जन्माला आलं तरी त्याला हिताच्या वाटेला लावणं हे माझं आई म्हणून कर्तव्य आहे. आणि म्हणून जगामध्ये वेदांना जेवढी किंमत आहे तेवढी किंमत आईला आहे. जेवढी मान्यता वेदाला आहे तेवढी मान्यता आईला आहे. कारण या दोघींचं काम एकच आहे, योग्य ओळीला लेकरांना लावणं. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, नित्य जाना बाई आई, अनंती नाना बाई आई, शिव पीठ है सुनाए, शिव पीठ वा, किती सुंदर प्रमाण आहे जणाबाईंचं, नाही का. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, आई म्हणती ज्ञानाबाई आई, सर्व सुखाची लहरी, लहरी लहरी, सर्व सुखाची लहरी, लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. गोड वाक्य आहे नाही का. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदाने पुरावा द्यावा, आई आणि वेद वेगळे नाही आहेत. या दोघांचं काम एकच आहे, लेकराला योग्य वाळीला लावणं, त्याच्याकरता वाटेल एवढा त्याग, वाटेल एवढ्या यातना, वाटेल एवढ्या वेदना, वेळ आली तर मरण सुद्धा. कुणा करता? मुला करता, त्याच्या हिता करता. मुला करता म्हणजे एकट्या मुला करता नाही बरं. मूल म्हणजे त्याच्यात मुलगी आली आणि मुलगाही आला, नाही तर तुम्ही म्हणाल बरा भेदभाव चाललाय. तसं नाही. या दोघांच्या टाई तिच्या उदरातून मग ती मुलगी असेल, अन्यथा मग तो मुलगा असेल, ममता एकच. उलट काकणवर श्रेष्ठ प्रेम मुलापेक्षा जास्त मुलीवर आहे. कारण माहिती असतं आबा, जन्म जरी मी दिला असला तरी धन परक्याच आहे. आणि म्हणून जास्त जीव लावला जातो मुलीवरती. आणि अशा लेकरावरती आई ज्या वेळेला प्रेम करते, ते प्रेम म्हणजे वेदानी जेवढं प्रेम या जनतेवर करावं, या लोकांवर करावं, तेवढं प्रेम
आईच आपल्या लेकरावर आहे. मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळ घेताची मुलाच्या हिताशिवाय दुसरा विषयच नाही. काही होऊ दे त्याकरता माझ्या बाळाचं सुख आहे ना, माझ्या बाळाचं हित याच्यामध्ये आहे ना, मग मी नक्की करीन. इतकी आई वेडी असते प्रेमा करता. आणि त्या वेळा प्रेमा करता आई काय करेल आबा सगळं ज्ञात आहे. त्या वेड्या प्रेमा करता आई स्वतःचा जीवही देऊ शकते, प्राणार्पणही करू शकते. प्रेमाची सर्वोच्च व्याख्या आहे प्राणार्पण. प्राणार्पणापेक्षा मोठं प्रेम असू शकत नाही. पण त्या आईनं विचार केलाय, त्या आईला माहिती आहे अरे माझ्या पोटी जन्माला आलेली जी संतती आहे ती संस्कार युक्त झाली पाहिजे. म्हणून ज्या आईनं रोज सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा कराव्या, माझ्या पोटी जन्माला आलेल्या बाळांच्या संस्काराकरता रोज हनुमंतरायाला न चुकता जिनं देवाला बाबा, त्या लेकरांच्या भल्याकरता जिनं सिद्धेश्वराची नित्य नियमानं पूजा बांधावी. आणि हा नित्यनेम एवढा फलद्रूप एवढा फलद्रूप एवढा फलद्रूप व्हावा की जनाबाईला म्हणावं लागलं की या आईच्या तपश्चर्येचा परिणाम सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार नाही का, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला, भक्तानंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लोटांगणी. या तपश्चर्येचा परिणाम आहे. ज्यावेळेला 4 सूर्य तळपते सूर्य या मातेचा उदरी जन्म घेतात, कारण या आईनं केलेली तपश्चर्या. एक लक्षात ठेवा, प्रत्येक आईनं हा विचार मनामध्ये ठेवायचा आहे. आता ज्या आई झालेल्या आहेत त्यांचा मला हा विषयच नाही, पण ज्या आई होणार आहेत त्यांना माझं निश्चित सांगणं आहे. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना माझं निश्चित सांगणं आहे, काळजीपूर्वक ऐका. आपली आई कशी आहे, कशी आहे म्हणजे दिसायला म्हणते का मी नाही, वाईट बोलणारी आहे, वाईट चालणारी आहे, वाईट आचरण करणारी आहे, रोज दुसऱ्याचे कान भरणारी आहे, दुसऱ्याच्या घरात रोज रामायण महाभारत घडवणारी आहे, रोज दुसऱ्याच्या काड्या लावणारी आहे, रोज दुसऱ्याच्या घराचं वाटोळं करणारी आहे, चोऱ्या माऱ्या करणारी आहे, लबाडीनं बोलणारी आहे. आपली आई कशी आहे हे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाची आई व्हायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. चांगल्याची का वाईटाची हा प्रश्न शेवटी आपला आहे. आपल्या पोटी येणारा पुत्र प्रभू राम व्हावा का रावण व्हावा हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे. मग करताना कोणत्या पद्धतीचे संस्कार आपल्या मुलांवर करायचे हे निश्चित आईला माहिती आहे. कारण असा सिद्धांत आहे, लावताना पुरुषांना माहिती आहे, लावताना आबा शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, खालची बटणं अहो नीटच लागत जातात, पण लावताना बटन खालीवर झालं मग मेलं काम. संस्काराचं तसंच आहे. करताना तर संस्कार योग्य केले तर ते उभ्या हयातीत त्या मायबापाला कधी धोका देतच नाहीत, पण ते करतानाच डगमगलेलं तर मग मात्र आयुष्य फरफटत जातं, संपत जातं आयुष्य.
कोणत्या पद्धतीचे संस्कार आपण आपल्या संततीवरती करतो हेही तितकंच महत्वाचं आहे. असा नियम आहे, पेरताना चांगलं पेरलं, उगवताना चांगलंच उगवतं. गर्भाची आवडी मातेचा डोहळा, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती नाही का. आईच्या चित्तामध्ये फक्त मुलाचं वात्सल्य आहे आणि त्या वात्सल्याच्या व्यतिरिक्त आणखी काही नाही आहे. किंवा मातेचा डोहळा आता आवाणीप्रमाणे दिलं. जे आईचे डोहाळे आहेत ना ते सांगून देतात तिच्या पोटी नेमका कसा पुत्र असेल. त्या शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ मासाहेब शिवनेर गडावरती आहेत. गडाचे गडकरी आहेत. त्यांचं नाव आहे विजयराव शिदोजी विश्वासराव. त्यांच्या धर्मपत्नी होत्या त्या गडकऱ्यांच्या. त्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई. ज्या वेळेला जिजाऊ मासाहेब या मुघली सल्तनतीतून वाचून अंतःकरणामध्ये या मुघलांची सैतानांची शिसारी घेऊन ज्या वेळेला त्या शिवनेर गडावरती दाखल झाल्या आणि त्या बाईनं अनुभवी होती. जाणलं तिनं जिजाऊंच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तिनं आणि ते तेज पाहिल्यानंतर त्या माऊलीला त्या लक्ष्मीबाईला जाणवलं त्या गडकऱ्याच्या पत्नीला की जिजाऊंना दिवस गेलेत. आणि ज्या वेळेला तिला जाणवलं ते जिजाऊंच्या पुढे आली झुकली मुजरा केला आणि मुजरा करून विचारलं महासाहेब तुमच्या चेहऱ्यावरचं तेज मोठं आहे आणि मला जाणवते महासाहेब तुमच्या चेहऱ्यावरचं तेज सांगते तुमच्या पोटामध्ये सुंदर बालकाची निर्मिती झालेली आहे. आणि मासाब ज्या अर्थी तुमच्या पोटामध्ये गर्भ आहे त्या अर्थी तुम्हाला डोहाळे झाले आहेत. बोला मला सांगा काय खावे वाटते आपणास, काय प्यावे वाटते आपणास, काय द्यावे वाटते आपणास. अहो ज्या वेळेला ही बातमी ऐकल्याबरोबर ताडकन ही आई उठून उभा राहिली आणि सांगितलं लक्ष्मीबाई नामास काही खावे वाटत, नामास काही प्यावे वाटत, नामास काही लावे वाटत. अहो हादरले ते मग मासाहेब आपला विचार तरी काय, काय वाटते आपणास, काय आहेत आपले डोळे. अहो एका क्षणामध्ये उभा राहिलेली ती रणरागिरी पायापासून डोक्यापर्यंत सनसनावरती गेलेल्या आणि मुंग्यांच्या रांगा, हाताच्या मुठी आवळलेल्या, श्वास चढीला लागलेला, दंड सुसलेले, डोळे अंगार ओकाय लागलेले. आणि त्या सरशी या माऊलीनं उत्तर दिलं लक्ष्मीबाई आम्हास वाटते पायी मांड चोळणा कसावा, आम्हास वाटते कमरेला जरी दुशेला उडावा, आम्हास वाटते ज्ञानबंद तलवार हाती धारण करावी, आम्हास वाटते गळ्यामध्ये आई तुळजा भवानीच्या कवड्यांची माळ धारण करावी, आम्हास वाटते कपाळी शिवगंध रेखावा, आम्हास वाटते डोईवर मोत्यांचा शिरपेट चढवावा, आम्हास वाटते घोड्यावर मांड टोकावी.
आम्हास वाटते सह्याद्रीच्या गिरीकंदरामध्ये गोळा फिरवावा. आम्हास वाटते अरे ज्या यवनानं, ज्या हैवानानं, ज्या सैतानानं माझ्या आया बहिणींची आबरू लुटली, राख रांगोळी केली या महाराष्ट्राची, अरे त्या यवनाचं मस्तक दडा वेगळं करावं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. एका आईचे डोहाळे आणि त्या डोहाळ्यांचा परिणाम छत्रपती शिवरायांसारखा युगपुरुष तिच्या पोटी जन्माला आला. की ज्या युगपुरुषाची तुलना परवाच्या 22 जानेवारीला स्वामी गोविंद देव गिरिजींनी साक्षात रामचंद्र प्रभू सोबत करावी. काय भाग्य आहे महाराष्ट्राचं आपल्या. आणि असे हिरे ज्या महाराष्ट्रात जन्माला येतात त्या भूमीमध्ये आपला जन्म आहे. म्हणजे आपण किती डबल भाग्यवान आहोत. मी डोहाळ्यांबद्दल तुमच्याशी बोलते. त्या माऊलीचे डोहाळे सांगत होते की माझ्या पोटी भक्ती, परमार्थ, श्रद्धा, प्रेम, निष्ठा अशी मांदी आली, अशी पिढी ज्या वेळेला जन्माला येते. आणि खरंच तशी पिढी त्या माऊलीनं ज्या वेळेला जन्माला घातली आणि या सगळ्याचा परिणाम खरंच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई अशी सुंदर मांदी आली. नाही नाही 4 सूर्य नामदेवराय सांगतात. धन्य धन्य दयाचे कुची ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य दयाचे कुची ज्ञानदेव जन्मले. धन्य दयाचे कुची ज्ञानदेव जन्मले. धन्य दयाचे कुची ज्ञानदेव जन्मले. ऐसे सांगता हरीची, ऐसे सांगता हरीची. प्रेम ओसंडले रुक्मिणीची. रुक्मिणीचे. धन्य धन्य दयाचे कुची ज्ञानदेव जन्मले. फार गोड इतिहास सांगतात नामदेवराय. त्यातलं एक चरण आबानी सुंदर पद्धतीनं म्हटलं. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. मने धन्य धन्य जिये खुशी ज्ञानदेव जन्मले जन्मले. त्या आईची कुस धन्य आहे जिच्या कुशीतून ज्ञानोबाऱ्यासारखा महात्मा अवतीर्ण व्हावा. पण त्याकरता त्या आईने केलेला त्यागही महत्वाचा आहे. प्रसवली तया कुलाचा उद्धार. प्रसवली तया कुलाचा उद्धार. प्रसवली तया
की ज्या पुत्रांनी त्रैलोक्यामध्ये आपल्या कीर्तीचा ध्वज निर्माण केला. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचर कीर्ती ज्याची. आणि खरंच अशी मुलं ज्यावेळेला या माऊलीनं जन्माला आणली, परिणाम जगामध्ये चांगल्या लोकांना स्वीकारणारे फार कमी आहेत. चांगल्या गुणांचा स्वीकार करणारे फार कमी आहेत. वाईट गुण जेवढे असतील तेवढे फार लवकर आपण स्वीकारतो, फार लवकर स्वीकारतो. म्हणून तर जगामध्ये इतर शिक्षण घेणारी मुलं लाखो आहेत, पण वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारी मुलं फार थोडी आहेत. का? कारण शिव्या लवकर देता येतात, भजन पाठच करावं लागते. हा फरक आहे. शिव्यानाही पाठांतर करावं लागत, त्याला नाही PhD करावं लागत, शिव्यांना त्याला नाही MD व्हावं लागत, त्याला नाही नीट एक्झाम द्यायची गरजच नाही. फक्त नीट ऐकली की काम ऐकलं. हा, इथं शिकायचंय ना, घासावंच लागणार आहे, अभ्यासच करावा लागणार आहे, त्याशिवाय प्राप्तीच नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य ठरवलं तुम्ही. वा, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा भगवंताची कृपा झाली. आणि खरंच अशी संतती, ज्या संततीनं माय बापानं केलेल्या पुण्याची भरपाई करण्याकरता अशी संतती ज्या वेळेला पोटी आली. पण जगामध्ये सज्जनाला किंमत कमी आहे जेवढी दुर्जनाला आहे. पण एक आहे, सज्जनाची किंमतच दुर्जनामुळे आहे. रस्ता चांगला केव्हा, चांगला केव्हा, गतिरोधक आहे तेव्हा. गतिरोधक नाही तर चांगल्या रस्त्याला किंमत काय आहे? खराब रस्ता आहे म्हणून चांगल्या रस्त्याला किंमत आहे. आडवणारे आहेत, दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. आणि त्यावेळेला वाटलं या आईला, या वडिलांना की आमच्या लेकरांचं मौजी बंधन व्हायला हवं, म्हणून अलंकापुरामध्ये मान्यता मिळत नाही म्हणून पैठणापर्यंत लेकराच्या ओढी करता हा बाप गेला. फक्त मुलांकरता पैठणापर्यंत गेला, न्याय मिळाला, पण न्यायाच्या बदल्यामध्ये सजा होती. पाप केलंय ना, पाप केलंय ना, पण एवढा मोठा गुन्हा केलाय की तुम्ही संसारी होतात, संन्यासी झालात, आणि संन्यासी होतात पुन्हा संसारी झालात. म्हणजे या गुन्ह्याला कुठेच या गुन्ह्याला आता क्षमा नाही. आणि तुम्हाला क्षमा पाहिजे असेल तर आमच्याकडून या क्षमेकरता एकच शिक्षा आहे, आणि ती शिक्षा म्हणजे देहांत आहे. बस. दोन बाजू होत्या समाजामध्ये. ज्यावेळेला सांगितलं ना एका बापाला की तुमच्या शिक्षेकरता, एकच तुमच्या सजेकरता शिक्षा आहे, गुन्ह्याला माफी करता देहांताची. काही सज्जन होते आणि काही दुर्जन होते. जे सज्जन होते ना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं
पण जे दुर्जन होते ना त्यांनी टाळी वाजवली, म्हणले निर्णय बरोबर आहे, बरोबर आहे, हे असंच व्हायला पाहिजे होतं. अहो त्यांच्यामुळे तर विठ्ठलपंतांना एवढी किंमत आली. मांडली केला रे, म्हटलं ठीक आहे, माझ्या लेकरांच्या हिताकरता हा निर्णय मी घेईन. आणि खरंच तो निर्णय घेऊन ज्या वेळेला विठ्ठलपंत मचल धर्मचल करत अलंकापुरातून सिद्धबेटातून ज्या वेळेला त्या खालचा पाया पाचोळा आहे तो सिद्धबेटातला, तो एवढ्या भयान शांतता आहे की त्या भयान शांततेला दुभंगणारा तो पावलांचा आवाज ज्यावेळेला त्या सिद्ध बेटामध्ये झाला आणि त्या पावलांचा आवाज ऐकून ती महान पतिव्रता ती आई ज्यावेळेला ताडकन उठून बसली, झोपच नव्हती तर जागी कशी होईल. तडा 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 पावलं टाकत ती माऊली बाहेर आली. काय सांगू, तिचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. आणि ज्या क्षणी बाहेर आली या भयान अंधकारामध्ये, त्या काळात काही लाईटीचे फोकस होते काय, त्या भयान अंधकारामध्ये सुद्धा ओळखलं आणि एका क्षणात चरणावरती मस्तक टेकवलं. स्वामी स्वामी एवढ्या रात्रीच्या आलात, तुम्हाला वस्ती नाही करावीशी वाटली, तुम्हाला थांबावंसं नाही वाटलं, तुम्ही एवढ्या रात्रीचे कशा करता आलात आणि एवढ्या रात्रीच्या आला, याचा अर्थ तुम्हाला थांबावंसं नाही वाटलं, तुम्हाला थांबण्याची इच्छा नाही निर्माण झाली, म्हणजे एक तर आनंदाचा विषय आहे म्हणून तुम्ही न थांबता इथपर्यंत आला. याचा अर्थ ब्रह्मसभा भरली होती. होय, ज्या ती ब्रह्मसभा भरली होती याचा अर्थ निर्णय झाला. होय, निर्णय झाला म्हणजे आपल्या लेकरांच्या मुंजी होतील. होय, लेकरांच्या मुंजी होतील म्हणजे आता आपल्या लेकरांचं बहिष्कृत वाळवंटातलं जगणं संपणार आहे. होय रखमाई, मग ज्या अर्थी आपल्या लेकरांचं हे जगणं संपणार आहे, आपली लेकरं मानाने अलंकापुरात जाणार आहेत. होय रखमाई. स्वामी 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 एवढी आनंदाची गोष्ट आहे, पण मला तुमच्या आवाजामध्ये उदासी जाणवते, तुमच्या आवाजामध्ये मला निराशा जाणवते. याचं कारण, आणि एका क्षणात उद्विग्न झालेला हा बाप त्या क्षणी त्या बापाला सांगून टाकलं, रखमाई सगळं होईल, लेकरांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील आणि ही लेकरं पुन्हा एकदा सिद्ध बेटातून अलंकापुरात जातील, त्यांचा वनवास संपेल, त्यांच्या मनासारखं होईल, त्यांचं मौजी बंधन होईल, धर्मशास्त्र पूर्ण होईल, सगळं सगळं होईल. पण हे सगळं पाहण्याकरता या जगात मी नसेल, हा बाप नसेल. काय बोलतात तुम्ही? होय रखमाई, सत्य सांगतोय, आम्हाला ब्रह्मशास्त्रानं निर्णय दिलेला आहे, जर मुलांच्या मुंजी व्हाव्या असं वाटत असेल तर तुमच्या अपराधाला एकच क्षमा आहे आणि ती क्षमा म्हणजे देहांत. काय सांगू, हे शब्द ऐकले ना, एका क्षणात त्या पतिव्रतेच्या पायाखालची जमीन सरकली, एका क्षणात डोक्यावरचं आभाळ फाटलं, हृदय विस्तीर्ण झालं. आणि एवढ्या गाईत सुद्धा पाय धरले. मला माहितीये माझी चेष्टा करताय, माझ्याशी खोटं बोलताय, माझ्याशी खोटा वार्तालाप करताय, माझी चेष्टा थट्टा करताय. नाही रखमाई, सत्य आहे. आणि आम्ही निघालो न संपणाऱ्या वाटेला, अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायश्चित्ताला. म्हणजे मी येणार, कारण माझा धर्म सांगतो, जिथं पती आहे तिथं पत्नी असतेच. ती परिस्थिती कशी असेल मला माहित नाही, पण ती वाट मृत्यूची जरी असेल तरी पत्नी सोबत हवी. मी तुमच्या सोबत येणार. म्हणे रुक्माई, खरं सांगू, एक वेळ लेकरांच्या आयुष्यात बाप नसला, मुळातच त्याचं कर्तव्य आहे पोषण करणं. रखमाई, एक वेळ लेकरांच्या आयुष्यात बाप नसला, निभावून जात, पण भूक लागेल ना, वात्सल्याचं दूध करून पाजायला आई हवी. तहान लागेल ना, प्रेमाने एक 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 घोट पाजण्याकरता आई हवी. झोप येईल ना,
या खांद्यावरती घेऊन शांतपणे त्याला झोपवायला आईच हवी. नसलं ना बाप चालेल, आई पाहिजे रखमाई, आई पाहिजे आयुष्यात. ते मला माहित नाही स्वामी, मला एकच कळतं, ज्या वाटेनं तुम्ही निघाला त्या वाटेनं मी तुमच्या. आई का नाही, हो नाही हो नाही करता करता अखेर मान्य केलं विठ्ठल पंतांनी. पत्नी हत्याच्या पुढे काहीच चाललं नाही. आणि ज्या वेळेला रखुमाई निघाल्या, इथून खरी आईची भूमिका आहे. म्हणे स्वामी मला परवानगी मिळाली, माझी एकच इच्छा आहे अंतिम, एकदा माझ्या 4 लेकरांना डोळे भरून पाहून यायचं. रखुमाई बाळ जागी झाली तर? नाही, चिंता करू नका, ती काळजी माझी आहे. लवकर या, वेळ कमी आहे, रात्र सरत चाललेली आहे. सूर्योदयाच्या आत प्रस्थान करायचं. महाराज पहाडा एवढा बाप पण मागे सरकला, आई मात्र पुढे सरकली. आणि त्या आईनं ज्या वेळेला एवढ्या वेदनेनं दारामध्ये पाऊल ठेवलं, साधं खोपट आहे हो, त्या खोपटाच्या उंबरठ्यात पाय ठेवला. एक छोटासा लांबन दिवा आहे बा, छोटासा लांबन दिवा पेटलेला दगडाचा, काही नाही घरात दुसरं. असं म्हणतात तेल थोडं आहे त्याच्यात, वात मात्र मोठी आहे. आणि वातीचा लख प्रकाश अवघ्या पर्णकुटीवर पसरलेला. आणि दैदिप्यमान झालेले पोरांचे चेहरे ती आई त्या उंबरठ्यातून ते न्याहाळतीये त्या उंबरठ्यातून. आणि लक्ष गेलं पहिल्याच ओळीत असलेल्या लहानग्या मुक्ताईकडं. 6 वर्षाचं वय, 7 वर्षाचं वय. आणि त्या 6 वर्षाच्या वयाची विचार करा. आता खरं सांगू, रोहिदास आबाला श्यामदादाला माहिती आहे, माझी 5च वर्षाची लेक आहे. तिला घरातून सोडायचं म्हणलं तरी माझ्या जीवावर येतं. माहिती आहे मला, मी परत घरी जाणार आहे, तिला भेटणार आहे. पण आईची माया काय सांगते. 5 वर्षाची लेक आहे, सोडून यायचं म्हणलं तरी चिंता वाटते. ज्या वेळेला रुक्मिणी माता या 6 वर्षाच्या लेकीच्या पुढं उंबरट्यामध्ये उभी आहे, त्या लेकीची अवस्था अशी आहे, तिच्या अंगावरती परखर पोलक आहे, पण त्याला जागोजागी, आता आमच्या इकडे त्याला दंड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. ते पूर्वीच्या काळात दंड असायचे, जिथं फाटेल तिथं दुसऱ्या रंगाचा कपडा लावायचा आणि बाजूने त्याला शिवून काढायचं. जोड म्हणतात का तुमच्याकडं? ठिगळ म्हणतात तुमच्याकडं. म्हणजे तुमच्या लक्षात येण्याकरता सांगते. त्या आईचे पाहिलं तिनं, त्या लेकीच्या त्या लहानग्या मुक्ताईच्या अंगावरती ते ठिगळाचं परकर पोलक आहे. नवीन आणायचंच कुठं? हळवारपणे न्याळलं त्या लेकीला. तोंडाकडे लक्ष गेलं, डोळ्यातून आसवांचे ओघ येऊन सुकून गेले होते का. रात्री त्या आईला सांगत होती, आई ग मला भूक लागली ग, आई काहीतरी खायला दे ग, आई मला काहीतरी खायला दे ग, आई मला भूक लागली ग, आई माझ्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले ग. आणि आईने अख्खं घर तपासलं होतं, पण घरामध्ये एकही अन्नाचा कणच नव्हता. आणि मग रुक्मिणी मातेला असं वाटत होतं, हे परमेश्वरा आज का नाही मला तू कासविनीची दृष्टी दिली. का? कासविनीची दृष्टी अशी आहे महाराज की त्या कासविनीला, अर्थात ती कासवी जी आहे ती मादी आहे, कासवाची पत्नी. जगाच्या पाठीवर अशी एकमेव आई आहे, तिला स्तनच नाही आहेत. मग ती दूध कशी पाजते? तिला दूध पाजण्याची गरजच नाही. जगाच्या पाठीवर प्रत्येक जीव आईच्या दुधाशिवाय मोठा होत नाही, ही अपवाद आहे. कासव नावाची प्रजाती, तिला आईचं दूधच मिळत नाही. मग ते जगतात कसे? ती कासवी आहे जिला दृष्टी आहे, ती दूध पाजते कशी, मुलांना मोठं करते कशी, ही जगाच्या पाठीवरची एकमेव प्रजात आहे. ती आई लेकरांना दूधच पाजत नाही. मग ज्या वेळेला त्या कासवाच्या पिलांना भूक लागेल ना महाराज, त्यावेळेला ती पिलं त्या आईच्या तोंडापुढे येतात.
काही नाही, त्या पाण्यामध्ये फक्त आईच्या डोळ्यात डोळे घालायचे. आईच्या डोळ्यात डोळे घातले की ते पिलांची भूक मिटली. ही दृष्टीतली ताकद आहे. ही आई सांगते का नाही आज मला कासविनीची दृष्टी दिली. जर आज मला कासविनीची दृष्टी दिली असती, माझ्या लेकीची भूक भागवली असती. रात्रभर अन्न अन्न करून माझी लेक झोपी गेलीये. डोळ्याला आसवाचे ओघ मात्र सुकलेले आहेत. डोक्यावरती अगदी गुडघ्या इतकी लांब माझ्या मुक्ताईची केस, पण त्याला लावायला तेलच नाही. आणायचं कुठून? महाराज अन्न नाही इथं 2 वेळेचं, तेल कुठून मिळणार आहे? भले मोठे केस आहेत पण त्याला लावायला तेल नाही. ही बिकट अवस्था मुक्ताईची पाहिली आणि या आईच्या मनात विचार आला, अरे आज मी असताना माझ्या लेकरांचा हा वनवास आहे, मी गेल्यावर काय? आज मी होते म्हणून निदान त्यांना प्रेमाने जवळ घेत होते. आजपासून मी नसे होता. आणि त्या निश्चयानं त्या लहानग्या मुक्ताईच्या जवळ आल्या. 6च वर्षाची ती लेक. आईला माहिती आहे माझ्यानंतर माझ्या लेकीचं काय होणार आहे. आईशिवाय दुसरं विश्व नाही तिला. उद्यापासून ती कसं जगणार आहे? म्हणून त्या लहानग्या मुक्ताईच्या जवळ आल्या. काही नाही, फक्त मुक्ताईच्या तोंडावरून हात फिरवला आणि हात फिरवून गालावरती ओठ टेकवला. आणि टेकवल्याबरोबर मनात प्रश्न आला, माझ्या ताईला इथून पुढे मी दिसणार नाही. माझ्या लेकीचं हे शेवटचं दर्शन. मुक्ते 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 असं म्हणून जवळ घेतलं. पण पुन्हा मनाला वाटलं माझी लेक जागी झाली तर, नाहीच तिने मला जाऊ दिलं तर काय? हळुवारपणे गालावरती ओठ टेकवलेले, पापी घेतलेली, डोक्यावर हात ठेवलेला, आशीर्वाद दिलेला आणि हळुवारपणे त्या लेकीला झोपवलेलं. आणि लहानग्या सोपानदेवांच्या जवळ आलेल्या त्या सोपानदेवाला उचल, सोपाना असं म्हणता म्हणता भरून आलेले डोळे आणि गालावरती ओठ टेकून घेतलेली पापीन, डोक्यावर हात ठेवलेला आशीर्वाद, आयुष्यमान भव सोपाना. हळुवारपणे त्या लहानग्या सोपानदेवाला झोपवलं आणि ज्ञानोबारायांच्या जवळ आल्या. आबा नुसतं ज्ञानोबारायाला पाहिलं आणि रुक्मिणी मातेला अनावरच झालं. कुणाची तरी आई आहोत आणि आईच्या वेदना आई इतक्या कोणी चांगल्या नाही जाणू शकत. नुसतं ज्ञानोबारायाला पाहिलं, काय सांगू, कदाचित रुक्मिणी मातेच्या अंतर्मनानं रुक्मिणी मातेला प्रतिसाद दिला असेल, रखुमाई तू 4 लेकरांची आई आहे तर तुला एवढं दुःख आहे, ज्याच्या पुढे रडतीयस ना ते लेकरू विश्वाची माय होणार आहे, त्याचं दुःख केवढं असेल. ज्ञानोबारायांच्या जवळ आल्या. ये हृदयीचे ते हृदयी घातले. नुसतं ज्ञानोबारायाला पाहिलं, एवढं रडू आलं. माझा ज्ञान राजा, आईचं एखादं पोर असं असतं त्याच्यावर आईचं फार प्रेम असतं. गुणाचं असतं ना ते, फार प्रेम असतं. तसं ज्ञानोबारायांवरती रुक्मिणी मातेचं नितांत प्रेम आहे. जवळ घेतलं ज्ञानोबारायाला, एवढं भरून आलं. माझा ज्ञाना, माझा ज्ञान राजा असं म्हणता म्हणता जवळ घेतलं, गालावरती ओठ टेकवलाय, पापी घेतली, डोक्यावर हात ठेवलाय, आयुष्यमान भव ज्ञाना. आणि असं म्हणता म्हणता मनात जाणीव झाली माझं बाळ उठण्याच्या बेतात आहे, पटकन झोपवलं पाहिजे, ही भीती आहे. महाराज एवढं भरून आलं. काय आईची अवस्था असेल, काय दुर्दैव असेल. हळुवारपणे त्या बालकाला झोपवलं आणि निवृत्तीनाथ दादांच्या जवळ, वयाने वडील आहेत सगळ्यांना, दादांच्या जवळ आले आणि फक्त निवृत्तीनाथ दादाला उचलून जवळ घेणार तेवढ्यात त्या प्रकाशात दादाला जाग आली. कोण आहे, कोण आहे? आणि असं पाहिलं त्या एवढ्याशा मिनमिन त्या उजेडामध्ये निवृत्तीनाथ दादानं पाहिलं समोर आई आहे. आई, आई ग,
आई. आणि त्या आईकडे डोळे चुळत पाहता पाहता निवृत्तीनाथ दादांचं लक्ष गेलं. आईचे डोळे गच्च पाण्यानं भरलेले आहेत आणि पाणी डोळ्यात मावत नाहीये. पटकन जवळ गेले. आई ग, आई तुझं काही दुखतंय का ग? नाही दादा. मग आई, बाबांची आठवण येते का ग? बाबा आपल्या जवळ नाहीयेत, दूर कुठेतरी गेलेत. बाबांची आठवण येते का ग? नाही दादा. मग आई, आजही इंद्रायणीच्या तटावर गेलतीस. आई, धुणभांडी करताना बायका तुझ्याकडे पाहून हसल्या का ग? आजही तुझी अवहेलना केली का ग? संन्यासाची पत्नी म्हणून तुझी विवंचना केली का ग? तुला शेण फेकून मारलं का ग? आजही बायकांनी तुझी मस्करी चेष्टा उडवली का ग? नाही राजा, बायकांचा तो स्वभावच आहे. ऊन दिसलं की बोट ठेवून हसायचं, नाही तर कुरबुरी करायचं. मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. कोणी निंदी, कोणी मारी, कोणी वंदी पूजा करी, त्याचंही नाही काही. मग काय झालंय आई? तुझी तब्येत बरी आहे, तुला कोणी काही बोललं नाही, तुला बाबांची आठवण येत नाही, मग तुझ्या डोळ्यात पाणी काय? म्हणे दादा, खरं सांगू तुम्हाला, प्रत्येक आई बापाचं हे कर्तव्य असतं. बाळ जन्माला आलं की त्याचे लळे पुरवणं, त्याचे हट्ट पुरवणं, त्याचे कोड कौतुक पुरवणं, तो जे मागेल ते त्यांना योग्य वेळेत आणून देणं. मग रुक्मिणी मातेनं सांगितलं, दादा मी दुर्दैवी आई ठरले हो. तुमच्यासारखे हिरे माझ्या पोटी जन्माला आले, पण दादा मी तुम्हाला लाडकोड प्रेम सोडा 2 वेळेचं अन्न नाही देऊ शकले हो. 2 वेळेच्या अन्नाला मी तुम्हाला माफ केलं दादा. मला माफ कराल? मला माफ कराल? असं म्हणताना त्या आईला एवढं रडू आलं. माझी लहानगी लेक काल अन्न करून झोपी गेली. मी माझ्या लेकीला अन्न नाही देऊ शकले. दुर्दैवी आई आहे. निवृत्तीनाथ दादा जवळ गेले, आईच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. आई, अगं त्याबद्दल आम्ही तुला कधी बोललो? आम्हाला माहिती आहे तुझा काय दोष आहे. आई, तुझं काहीच नाही चुकलं, आमचं प्रारब्ध. तुला कधीच दोष नाही. नाही रे राजा, मला माहिती आहे मी दुर्दैवी आई आहे, पण दादा वेळ खूप झालाय. दादा मला एक वचन द्याल? मी दिलं काहीच नाही, पण आज दुर्दैवी आई म्हणून मागते. नाही म्हणणार नाही. अगं आई बोल ना, वेळ आली तर पंचप्राण सुद्धा तुला देईल. काय हवंय? नाही हो दादा, माझी एकच इच्छा आहे, मला वचन द्या. नाही म्हणणार नाही. नाही ग आई, तू बोल तर खरं. आणि आईनं निवृत्तीनाथ दादांच्या इवल्याशा हातावरती 11 वर्षाच्या या आईनं हात ठेवला. दादा माझी एकच इच्छा आहे, नाही म्हणू नका, शब्द माघारी घेऊ नका. आज माझ्या ज्ञानदादाला, माझ्या सोपान देवाला आणि माझ्या इवल्याशा मुक्तेला तुमच्या पदरात घालून चालले. त्यांची आई वाल, त्यांची आई वाल असं म्हणता म्हणता आतापर्यंत वृत्तीवर नाही येणारे दादा आता मात्र वृत्तीवर आले. आई, या तिघांची आई मला व्हायला सांगतेस, पण मला आई म्हणून कोण दिसेल ते मला माहित नाही दादा. पण तुम्हाला कुणी पदरात घेईल एवढा मोठा पदरच कोणाचा झाला नाही. कोणाच्या पदरात घालू तुम्हाला? माझी एकच इच्छा आहे, माझ्या 3 लेकरांना आईची माया कधीच कमी पडू देऊ नका, कधीच कमी पडू देऊ नका. मला वचन द्या. मला निघावं लागेल दादा, वेळ कमी आहे, लेकर जागी व्हायच्यात. आई ऐक ना. नाही दादा मी निघाले. वचनाचा हात घट्ट पकडलेला सोडला रुक्मिणी मातेनं आणि बाहेर पडल्या. एकदा अक्षरशः काय दृष्टी असेल त्या आईची माहित नाही, त्या अमृत दृष्टीनं
त्या 4 लेकरांकडे पाहिलं, शांत झोपलेली. निवृत्तीनाथ दादा मात्र इतके रडतायत, इतके रडतायत, इतके रडतायत, पळत येत आहेत, आईचे पाय धरतायत, पळत येत आहेत, आईचे पाय धरतायत. आई पण खरंच ही अवस्था इतकी भयान आहे. त्यावेळेला त्या आईनं सांगितलं, राजा तुमच्या हिताकरता माझं चित्त मला सांगते, माझ्या लेकरांच्या मौजी वंदना करता, माझ्या लेकरांच्या सुखा करता, माझ्या लेकरांचा वनवास संपण्याकरता दादा मला निघावं लागेल. माझं अंतःकरण मला सांगतं या क्षणाला माझ्या लेकरांचं हित माझ्या करता महत्वाचं आहे. पहिलं चरण गुराचे हित मन सांगतंय लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. माझं अंतःकरण मला सांगते माझ्या लेकरांचं हित माझ्या करता महत्वाचं आहे. काही झालं तरी चालेल, त्याच्याकरता माझा प्राण जातोय, जाऊ देत. माझ्या बाळांचं हित आहे ना, मी निघेल दादा, मी निघेल. दाराच्या बाहेर पडल्या अमृत दृष्टीनं त्या लेकरांकडं ज्या वेळेला पाहिलं, काय मनामध्ये आवेग असतील तिचं तिला माहिती. त्या आवेगानं बाहेर पडल्या आणि त्या आवेगानं बाहेर पडून ज्या वेळेला त्या पर्णकुटीतून निघालेत, विठ्ठलपंतांचा हात धरलेला आहे, त्या सिद्धेश्वराच्या जवळ आलेल्या आहेत. नुसतं त्या सिद्धेश्वराला पाहिलं, काय त्यांचे ऋणानुबंध असतील माहित नाही, पाहिलं त्याला बरं वाटलं असेल. नाही म्हणे तुला मनासारखं झालं, चाललास आता आई बाप दोन्ही घेऊन चाललाच, समाधानी आहेस ना, आमच्या जाण्याने तुला सुख मिळणार आहे ना. पण सिद्धेश्वरा आम्ही जातोय, लेकरांच्या आयुष्यातला वनवास संपत नाही, वाढवून जातोय. कारण आतापर्यंत आई होती, निघाली रे ती. पण तुला काय कळणार आहेत रे, तू देव का देव आहेस. आईच्या यातनं तुला काय कळणार आहेत. एखाद्या जन्मात आई हो आणि तुझ्या लेकरांना सोडण्याचा वियोग तुझ्या चित्तात येऊ दे, मग तुला कळलं आई होणं काय असतं. मग तुला जाणीव होईल आई होणं काय असतं. फक्त एक कर बाबा, माझ्या लेकरांवरती लक्ष ठेव, कारण आता आई निघाली. आई निघाली, न संपणाऱ्या यात्रेला पाठ फिरवली. काय सांगू तुम्हाला, त्या सिद्धेश्वराच्या डोळ्यातही पाणी आलं असेल. आई कोणाला सांगतेस, तुला आईची किंमत काय कळणार. मला या सिद्धेश्वराला, आई ज्याच्या जवळ आता 3 लेकरांची जबाबदारी आई म्हणून स्वीकारून आलीस, तो निवृत्तीदात कोण आहे. तो निवृत्तीदादा कोण आहे. सदाशिवाचा अवतार. आई तो निवृत्तीनाथच मी आहे, ज्याला 3 लेकरांची आई म्हणून स्वतःला अनाथ करून चाललीस आणि परत मला म्हणतेस तुला आई व्हावं लागेल. अजून कसली दुर्दैवी आई हो मी, मला अनाथ करून चाललीस. पण बोलले नाही काही, पाठ मोऱ्या आकृतीकडे पाहिलं. या पती पत्नीच्या सिद्धेश्वरांनी सुद्धा नमन केलं. आणि ज्या वेळेला त्या इंद्राणीच्या तटावर आले, झुळझुळ 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 वाहणारी ती
भव्य उदात्त प्रवाहित असणारी इंद्रायणी. मध्यरात्रीचा सुमार आहे, सगळी अलंकापुरी शांत आहे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नाही, स्मशान शांतता आहे. दुरून ऐकू येणारी एखादी कोल्हे कोई. आणि एवढ्या भव्य शांत उदात्त वातावरणामध्ये ज्यावेळेला त्या इंद्रायणीच्या तटावरती आलेत, समोर सिद्ध बेटातली ती पर्णकुटी पाहिली, अंधारात गायब झालेली, पण कुठून तरी आवाज येत होता. आई आई. इंद्रायणीवरून तो आवाज प्रवाहित तो तिथपर्यंत येत होता. आई आई ऐक ना ग आई. आई नको जाऊस आई. आई आई आई. आणि असं म्हणता म्हणता रडत 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 निवृत्तीनाथांचा आवाज तिकडून ऐकू येत होता. रुक्मिणी मातेचे डोळे भरून आले. देवा माझ्या लेकराला जप रे. पण वेळ कमी होता. या लेकरांच्या सुखा करता धरला विठ्ठल पंतांचा हात, आशीर्वाद दिले दोघांनी सुद्धा. आणि उदंड आशीर्वादाद्वारे ज्या वेळेला घेतली त्या इंद्रायणीच्या पात्रामध्ये धाडकन उडी, जशी उडी घेतली अख्खी इंद्रायणी शहारली आहे, अख्खी इंद्रायणी बाबरली आहे. अक्षरशः वाटत नव्हतं इंद्रायणी वाहतीये, असं वाटत होतं इंद्रायणी सुद्धा रडतीये. एवढ्या धापकन त्या पाण्याचा आवाज झाला. 2 जीव त्या इंद्रायणी मातेनं पोटात घेतले. अगदी हळूहळू हळूहळू हळू ते जीव गूढ अशा त्या इंद्रायणीमध्ये निवांतपणे इंद्रायणीला एक रूप झाले. शेवटचा बुडबुडा उठला आणि इंद्रायणी पुन्हा एकदा प्रवाहित झाली. अहो त्या रात्री इंद्रायणी रडतीये, त्या रात्री ब्रह्मदेव रडतोय, त्या रात्री भगवान विष्णू रडतायत, त्या रात्री महादेव रडतायत, त्या रात्री सिद्धेश्वर रडतोय, त्या रात्री अलंकापुरी रडतीये, ते रात्री विश्व रडतंय. का? ती रात्र अवघ्यान करता काळ रात्र आहे, ती रात्र निवृत्तीनाथ दादा करता काळ रात्र आहे, ती रात्र ज्ञानोबराय करता काळ रात्र आहे, ती रात्र सोपानदेवा करता काळ रात्र आहे, ती रात्र मुक्ताई करता काळ रात्र आहे, ती रात्र अलंकापुरी करता काळ रात्र आहे, ती रात्र या 4 लेकरांकरता काळ रात्र आहे. पण ती रात्र वारकरी संप्रदायाचा उषक काल आहे. उषक काल आहे का? त्या रात्रीनं वारकरी संप्रदायाला जन्म दिलाय महाराज. ती आई गेली पण तशी नाही गेली, मग वारकरी संप्रदायाचा जन्म करून गेली. आज एवढी मोठी इमारत जी उभी आहे ना, त्या पायाचे बळी आहेत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. ज्यावेळेला निघून गेले त्या भल्या सकाळी आबा अख्ख्या घरामध्ये भयान शांतता आहे. आई घरात असू द्या ते वातावरण, आई घरात नसू द्या ते वातावरण, फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. आज सकाळ झाली, घर शांत आहे, कोणी बोलत नाही. हळवारपणे ज्ञानोबराय उठले, सोपांडे उठले, लांडगी मुक्ताई उठली, पाहिलं घरामध्ये आई 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 आई. अख्ख्या घरात फिरले, आईचा तपास नाही. अंगणात आले, बाहेर गेले, माग गेले, पुढं आले, आईचा तपास नाही. आणि कोपऱ्यातल्या निवृत्तीनाथ दादाला पाहिलं, गुडघ्यात मान घातलेली. पळत पळत आले, मोठा भाऊ आहे ना, पळत पळत आले ती गाई. दादा 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 आई कुठे गेली दादा? वरमावरच पहिलं बोट ठेवलं. काही बोलत नाही, फक्त रडतायत, फक्त रडतायत. दादा बोल ना, दादा आई कुठे? तिन्ही लेकरं एका वेळेला असे धरायला लागली निवृत्तीनाथांना. दादा दादा आई कुठे? दादा दादा आई कुठे? दादा दादा आई कुठे? दादा. उत्तर मिळत नाही, फक्त निवृत्तीनाथ ओक्साबोक्षी रडतायत. शेवटी ती मुक्ताई, ती मुक्तच आहे बोलण्याकरताही. मुक्ताई पुढे झाल्या आणि निवृत्तीनाथ दादाला हलवलं. दादा आई कुठे सांगा. आणि तुम्हाला सांगता येत नसेल आई कुठे, तर जिथं आई आहे तिथं आम्हाला नेऊन पोचवा. एवढं रडू आलं निवृत्तीनाथाला. ज्या वेळेला उठले आणि जशी एखादी कोंबडी आपल्या पिलांना मायेनं पंखाखाली घेते ना, आणि मग ती उब देते, माया देते, तसं या 3 पिलांना जवळ घेतलं. आई काय गावस्थ करून गेलीस, आई काय जबाबदारी देऊन गेलीस, कसं या 3 पाखरांना जपू मी.
कसं या 3 पाखरांना मोठं करू मी, ज्यांचं विश्व आई आहे. त्या लेकरांना जवळ घेतलं. महाराज नामदेवरायला सुद्धा अनावर झालं, नामदेवरायासारखे भक्त. पण ज्यावेळेला अनावर झालं, नामदेवराय सांगतात, सोपण मुक्ताबाई सांडिती शरीर, सोपण मुक्ताबाई सांडिती शरीर, सोपन मुक्ताबाई सांडिती शरीर, सांडिती शरीर. म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, सोपण मुक्ताबाई सांडिती शरीर, सोपन मुक्ताबाई सांडिती शरीर. म्हणती धरा धरा निवृत्तीसी, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा. नाही का, एवढा वनवा होता दुःखाचा, पण त्या दुःखाच्या वनव्यातून निवृत्तीनाथ दादानी या पाखरांना सांभाळलं, मोठं केलं, एवढं मोठं केलं आबा की ज्यांच्या करता देवे निवृत्ती आणि धरिले दोन्ही हात आणि जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्या वेळेला एवढं कर्तृत्व केलं, कुणा करता? या आई करता. एवढं कर्तृत्व केलं की ज्या कर्तृत्वाला साक्षी ठेवून ज्ञानोबाराया करता जगाचा बाप त्यांच्या अंतकाळाला हजर राहिला. हे कर्तव्य ज्ञानोबारायानं केलं की ज्यांच्या जाण्यानं, आपल्या जाण्यानं कोणी एखादं घर रडतं, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गेला त्याच्याकरता भावकी रडते, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गेला त्याच्याकरता वाडी वस्ती रडते, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गेला त्याच्याकरता गाव रडतं, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गेला त्याच्याकरता तालुका रडतो, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गेला त्याच्याकरता जिल्हा रडतो, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गेला राज्य रडतं, त्याच्यापेक्षा कोणी मोठा गेला देश रडतो. पण महाराज ज्यांच्या जाण्यानं कोणी एका घराने रडावं नवल काय, भावकीने रडावं नवल काय, वाडी वस्तीने रडावं नवल काय, गावानी रडावं नवल काय, राज्यानी तालुक्या जिल्ह्यांनी रडावं नवल काय, राज्यांनी रडावं नवल काय, देश रडेल नवल काय. ज्यांच्या करता जगाचा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा ज्यांच्या जाण्यानं रडला असा एकमेवा द्वितीय हिरा जन्माला आला त्या पुण्यभूमीत, ज्या हिऱ्याचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. मगाचं आबांचं प्रमाण, आईसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मणीसे, म्हणे धन्य धन्य जियेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ती आई धन्य आहे का? अरे ज्या आईनं असा हिरा जन्माला आणला आणि खरंच तो हिरा धन्य आहे. ज्या ज्ञानोबाराया करता या आईनं एवढा मोठा मृत्यूचा पर्याय स्वीकारला, पण त्या पर्यायात फक्त एकट्या लेकराचं नाही, अवघ्या जगाचं हित, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अवघ्या विश्वाचं हित त्या माऊलीनं साधलं. इतकंच केलं का? महाराज म्हणतात पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्वई साई. त्या लेकराचं ओझं पोटामध्ये वाहिलं, त्याचं सर्वस्व तिनं आयुष्यभर पाहिलं, आयुष्यभर त्यालावर अगदी सर्वस्व ओवाळून प्रेम केलं. महाराज म्हणतात जसं एका लेकराचं ओझं 9 महिने आई पोटात वागवते, तसं अवघ्या समाजाचं ओझं संत आयुष्यभर खांद्यावर वागवतात. शेवटचं जन तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे,
विठोबा रखुमाई ताली विठोबा रखुमाई हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय म्हातारबा गारे आज 1 वर्षापूर्वी माऊली या जगातून या परिवाराचा निरोप घेऊन गेली. आज त्यांचे चिरंजीव आज खरं तर एवढा मोठा सोहळा या माऊलीचा साजरा व्हावा याला कारण जर काय असेल तर या माऊलीचं गोड बोलणं. याला कारण जर काय असेल तर या माऊलीचे चिरंजीव आहेत राजेंद्र दादा यांनी खरंच मला मगाशी वहिनींचं आमचं बोलणं झालं. ताई होते आमच्यासोबत आणि एका शब्दात सांगितलं असा पोरगा होणे नाही. जेवढं प्रेम जेवढी सेवा राजेंद्र दादांनी आपल्या आईची केली तेवढी सेवा बघायला मिळणं सध्याच्या काळात कठीण. आणि अशी सेवा करणारा सुपुत्र आणि अशा सुपुत्राकरता जमलेला हा परिवार हा समाज आज खरंच हे त्यांच्या प्रेमाचं द्योतक आहे. आणि आज या उघ्या परिवाराच्या कन्या जिजाबाई कांताताई मीराताई हिराताई उज्ज्वलाताई आणि संबंधित सर्व पाहुणे मंडळी आज खरंच आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या माऊलीच्या चिरंजीवी आत्म्याला परमेश्वराच्या दरबारामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली सुमनांजली समर्पित व्हावी ही प्रार्थना करते. चुकलं असेल बुद्धीचे दोष योग्य असेल माझ्या बाबांचा आशीर्वाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव त्या ठिकाणी भागवताचार्य अपूर्वानंदजी महाराज कुलकर्णी त्यांनाही मी खूप धन्यवाद देते. आदरणीय रोहिदास आबा त्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग आला. खरं तर आबांचं आणि या परिवाराचं अतिशय जवळचं असणारं हे स्नेहाचं नातं आणि त्याच्या संबंधित ही सेवा सर्वच गुणीजनांचं कलाकारांचं खूप खूप ऋण व्यक्त करते. सुंदर सेवा आणि सुंदर साथ आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांच्याच गुणीजनांच्या चरणावरती नतमस्तक होते धन्यवाद देते. सर्व मातृवर्ग सर्व पितृवर्ग सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आमच्या भाऊने अतिशय सुंदर सिस्टीम त्या ठिकाणी दिली धन्यवाद. सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देऊन झालेली सेवा प्रभूचरणी सोपानदेवाच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर